नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरला तर मगचा आजचा भाग खूप मस्त आहे. म्हणजे पूर्ण आजी आता सायलीला सगळ्या जबाबदाऱ्या सोपवतात आणि तिला नाचसून म्हणून स्वीकार सुद्धा करतात. तर बघूया प्रेक्षकांनो कसं काय झालं ते. आता कल्पना रडत असते आणि तिला खूप पश्चाताप होत असतो, कारण तिने इतक्या दिवस प्रियाला पाठीशी घातलं असतं आणि ते सगळ्यांना आता म्हणत असते की मी सतत त्या मुलीला पाठीशी घालत राहिले आणि त्याचे परिणाम आता आपल्याला भोगावे लागत आहे. माझ्याचमुळे झालं सगळं. तर आता पूर्णाजी समजवण्याचा प्रयत्न करतात कल्पनाला आणि म्हणतात, कल्पना अगं असं वाढून घेऊ नकोस. अगं या घरातल्या सगळ्या माणसांना तूच तर प्रेमाने सांभाळून घेतेस. त्यावर आता कल्पना म्हणते, नाही पूर्णाई, तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवला पण. आणि आता रडतच कल्पना स्वतः जवळच्या सगळ्या चाव्या पूर्णाजीच्या समोर काढून ठेवते आणि म्हणते, पूर्णाई, ह्या किल्ल्या सांभाळण्याची माझी लायकीच नाही आहे. तुम्ही ह्या चाव्या किती विश्वासाने माझ्याकडे सोपवल्या होत्या, पण मी एका गुन्हेगाराला आपल्या घरात राहू दिलं आणि तिला सतत पाठीशी घालत राहिली. आणि आता रडतच कल्पना म्हणते, यापुढे आता मी या जबाबदाऱ्या नाही सांभाळू शकणार आहे पूर्णाई. आणि असं म्हणत आता कल्पना सगळ्यांसमोर त्या किल्ल्या एका पाठावर ठेवते आणि तिथून निघून जाते आणि कोणाचं काहीही ऐकत नाही. तर सायली थांबवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, आई असं नका करू आई, हे घर तुमच्या आधारावर आहे आणि माणसांशी नाती कशी जपायची हे मी तुमच्याचकडून शिकले आहे. आणि प्रतापसुद्धा समजवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, कल्पना त्या किल्ल्या त्याच्यावर तुझाच अधिकार आहे, ठेव तुझ्याकडे. तर आता कल्पना कोणाचंच काही ऐकत नाही. पूर्णाजी म्हणतात, अगं कल्पना असा विचार नको करूस बाळा. तर आता कल्पना म्हणते रडतच की पूर्णाई, मी आत्ताच कुठे तर विचार करायला लागली आहे. गाढ झोपेतून मी जागी झाले असं वाटते आता मला, पण आता जे घडतंय ना ते सोपी नाही आहे. आणि असं रडतच तिथून कल्पना निघून जाते. तर आता हे बघून सायली रडू लागते आणि म्हणते, पूर्णाजी तुम्ही आईला समजवा ना. अहो या किल्ल्यांवर या घरावर फक्त आईचा अधिकार आहे. पूर्णाजी तुम्ही त्या किल्ल्यात द्या ना परत. तर आता पूर्णाजी बघा काय करते. पूर्णाजी उठतात आणि त्या किल्ल्या आपल्या हाती घेतात आणि त्या सायलीकडे बघतात आणि सायलीकडे चालत येतात. आता कुणालाही पुढे काय घडणार याची अपेक्षा नसते प्रेक्षकांनो. आता पूर्णाजी चालत सायलीकडे येतात आणि म्हणतात, सायली, फक्त कल्पनाच नाही चुकली, मी सुद्धा माणसं ओळखायला चुकली आहे ग. आम्ही दोघी तर या घराचा पायाच हलवायला निघालो होतो, पण तू या घराला बांधून ठेवलंस. तन्वीच्या चुका आम्हाला नेहमी दाखवत राहिली आणि तिला हे घर पोखरू दिलं नाहीस. या घराची जबाबदारी फक्त तू पेलू शकतेस असं म्हणत आता पूर्णाजी सायलीच्या हाती चाव्या देत असतात. तर आता त्यावर सायली म्हणते, नाही पूर्णाजी, तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात पूर्णाजी, मग आता या किल्ल्या मी कशी घेऊ. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, अगं लहान असून तू आमचे डोळे उघडलेस ना. अगदी तशीच. आणि आता त्या किल्ल्या सायलीच्या हातीसोबत पूर्णाजी म्हणतात की घे. आणि आता सायली पूर्णाजीला घट्ट मिठी मारते आणि रडू लागते आणि पूर्णाजीच्या डोळ्यात सुद्धा अश्रू असतात. आणि त्यानंतर आता अस्मिता, अर्जुन आणि प्रताप सगळेजण स्माईल करतात. आता इकडे रात्र होते, सीन शिफ्ट होतो. अर्जुन आणि सायली आपल्या रूममध्ये असतात. तर आता अर्जुन म्हणतो, बायको, पूर्णाजी जेव्हा तुला ह्या किल्ल्या देत होती तेव्हा तू नाही नाही का म्हणत होतीस. तर सायली आता त्या किल्ल्यांकडे बघत असते आणि आता अर्जुन म्हणतो, तुला आता या पूर्ण घरच्या परत जबाबदाऱ्या मिळत आहेत या विचारानेच मी किती खुश होतो. तर सायली म्हणते, पण मला हे सगळं नाही पटलं. या किल्ल्या आईंकडे होत्या आणि आई गेल्यानंतर त्या किल्ल्या पूर्णाजीने माझ्याकडे दिल्या आणि आता हे जर का आईला कळलं आणि त्या माझ्यावर चिडल्या तर. अर्जुन म्हणतो, असं काहीही होणार नाही आणि मुळात मम्मा पूर्णाईला विरोध करेल का. आणि सायली, तुला माहितीये पूर्णाई कधीच कोणती गोष्ट उगाच नाही करणार, नीट विचार करूनच करेल. आणि आज पूर्णाजीने हे दाखवूनच दिलं की तिने तुला कम्प्लिटली माफ केलं आणि एक्सेप्ट केलं. आणि आधी डॅड आणि आता पूर्णाजी या दोघांनाही आता तुझी किंमत कळली आहे. आता सायली म्हणते, पण आईला माझी किंमत वगैरे कळावी म्हणून मी हे सगळं नाही करत आहे आणि माझी इच्छाच नाही आहे तशी. मला तर फक्त माझ्या आईचं प्रेम हवं आहे, जसं प्रेम त्या माझ्यावर अगदी पूर्वी करायच्या ना तसंच. आणि आता त्या प्रेमाच्या आड ह्या किल्ल्या यायला नको. त्यावर आता अर्जुन म्हणतो, मी तर बाबा पूर्णाजीच्या साईडने आहे, कारण मला सुद्धा असं वाटतं की या घराची योग्य सून तूच आहेस, कारण तू कधीच कुणाला हर्ट करत नाहीस, कोणाचं मनही दुखवत नाहीस आणि या सुभेदारांची सून जशी हवी आहे ना तशीच आहे तू. त्यानंतर आता सायली चाव्यांकडे बघते आणि अर्जुन आता सायलीला पलटवतो आणि आरशासमोर तिला दाखवतो आणि म्हणतो, बघ, शी इज द वन, मिसेस सायली अर्जुन सुभेदार. आता सायली लाजते आणि स्माईल करते. तर बघा प्रेक्षकांना, इथे आता दुसरीकडे काय होतं. महिपतने आपल्या गोडाऊनमध्ये त्या गुंडाला आणलेलं असतं ज्याने साक्षी विरोधात कोर्टात साक्ष दिली असते आणि त्याला दोन्ही हातांनी असं पकडलेलं असतं वर, म्हणजे दोरीने त्याला बांधलेलं असतं आणि इकडून तिकडून जोराने दुसरे गुंड त्याला मारत असतात महिपतच्या सांगण्यावरून. आणि मारू आता ते गुंड दोघं जण थोडं थकतात तर ते थांबतात. त्यावर आता महिपत म्हणतो, मारा याला, याचे कातडे सोलून काढा, मारा.
आणि ते दोघं परत आता त्या गुंडाला जोराजोराने मारू लागतात आणि हा गुंड बिचारा ओरडू लागतो आणि याच्या नाकात तोंडातून पूर्ण रक्त निघत असतं प्रेक्षकांना. आता हा गुंड म्हणत असतो, साहेब माफ करा साहेब, चुकी झाली. त्यावर आता महिपत रागातच त्या गुंडाकडे बघतो आणि म्हणतो, चूक झाली ना, मग आता शिक्षा मिळणार. आणि त्या गद्दारीची शिक्षा काय, डायरेक्ट ढगात. त्यावर आता हा गुंड म्हणतो, साहेब माझी चुकी झाली, मला त्या पोलिसांनी पकडलेलं साहेब, मी मुद्दाम नाही केलं साहेब, आणि असं मारून मला कोर्टात बोलायला लावलं साहेब. त्यावर आता महिपत म्हणतो, मग पोलिसांनी तुला पकडलं तर तिथल्याच बेंचावर डोकं आपटून जीव द्यायचा ना स्वतःचा, जिवंत कशाला राहिला तू त्या विलासला पैसे दिले हे त्या सुभेदाराला कळलं म्हणून माझी पोरगी जेलात गेली आणि त्याची शिक्षा तुला भेटणार. तितक्यात बघा प्रेक्षकांनो, आता महिपत आपल्या जवळची बंदूक काढतो आणि त्या गुंडाच्या समोर ठेवतो. तितक्यात आता दुसरा जो एक गुंड असतो त्याला आता याची दया येते आणि म्हणते, जाऊ दे ना साहेब, आपलाच माणूस आहे साहेब, तो वाटलं तर त्याच्याकडनं मी माफी मागतो तुम्हाला साहेब. असं म्हणत हा महिपतचा दुसरा गुंड आता महिपत समोर हात जोडतो आणि आता सीन शिफ्ट होतो. त्यानंतर अर्जुन आता सायलीला त्या चाव्या मागतो आणि सायलीच्या पदराला ते बांधतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे बायको, ह्या फक्त चाव्या नाही आहेत, आपली एक एक स्वप्न पूर्ण होत आहे त्याची खूण आहे. आता सायली म्हणते, तुम्हाला खरंच असं वाटतं मी जबाबदारी पेलू शकेल? त्यावर अर्जुन एक स्माईल देतो आणि म्हणतो, माझा स्वतःपेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास आहे. आणि आता सायली अर्जुनकडे बघते आणि म्हणते, मी तुमचा आणि पूर्णाजींचा विश्वास कधीच खोटा ठरू देणार नाही, मी जीवा पाड जपेल या घराला, तुम्ही माझ्या बरोबर असाल ना? तर आता अर्जुन सायलीच्या हातात हात देतो आणि म्हणतो, नेहमीच. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो. हा जो गुंड माफी मागत असतो त्या दुसऱ्या गुंडाच्या वतीने जो मार खात असतो, तर महिपत त्या गुंडाला म्हणतो, तू या गद्दारासाठी माफी मागतोयस? त्यावर आता हा गुंड म्हणतो की हो साहेब, आणि तो हात जोडत असतो. त्यावर आता महिपत म्हणतो या माणसाला की बरं तू गुडघ्यावर बसून माफी माग. तर आता हा गुंड लगेच आपल्या गुडघ्यावरती बसतो आणि म्हणतो, साहेब मी त्याच्या वतीने माफी, इतकं म्हणणार तितक्यात आता महिपत त्याला गोडी झाडतो आणि मारून टाकतो. आणि त्यानंतर दुसऱ्या गुंडांकडे बघत महिपत म्हणतो, अजून कोणाला या गद्दाराची बाजू घ्यायची आहे का? आणि जे दोन गुंड या जो साक्षी देणारा गुंड असतो त्याला मारत असतात, त्या एका गुंडाला महिपत विचारतो, तुला द्यायची आहे का? त्यावर आता हे दोघंही म्हणतात, नाही साहेब. त्यावर मग आता महिपत म्हणतो, बरं मग आता मारा याला, याची कातडी सोलून टाका. आणि परत आता हे दोन्ही गुंड त्या गुंडाला मारत असतात. तिकडे आता सीन शिफ्ट होतो, दुसरा दिवस उगवतो आणि अर्जुन गाढ झोपला असतो. पण सायलीच्या मनात आता तेच विचार येत असतात. त्या चिठ्ठीमध्ये हे लिहिलं असतं की अर्जुन आता वेळ तुझा जीव घेण्याची. आणि आता या विचाराने सायली अस्वस्थ होते. आता सायली म्हणते मनातच की आश्रम केस संपली खरी, पण याचे परिणाम कधी भोगावे लागणार आहे काय माहिती, आणि आता त्याच्यामुळे यांच्यावर कुठलेही संकट येता कामा नये. असं सायली आता अर्जुनकडे बघते आणि अर्जुनच्या जवळ येते. सायली आता मायेने अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवते आणि आता सायली मनात म्हणते की मधुभावना वाचवण्यासाठी तुम्ही कसं जीवाचं रान केलं ते बघितलंय मी. सत्य आणि न्यायासाठी लढणारे वकील म्हणून तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि आज पूर्णपणे माझे होऊन गेलात. मला तुमचा खूप अभिमान वाटतो, पण या केसमुळे तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार, मी तर जगूच नाही शकणार. असं म्हणत आता सायली त्या चिठ्ठीकडे बघू लागते आणि सायली त्या चिठ्ठी फाडून टाकते, ज्यावर आता अर्जुनसाठी धमकी लिहिली असते. त्यानंतर आता त्या चिठ्ठीकडे बघत सायली म्हणते की या चिठ्ठीतल्या धमकीचं गांभीर्य मला कळतंय, पण आता हे नक्कीच यावर दुर्लक्ष करतील. महिपत तर आता खूप खवळलाय, तरीही हे स्वतःच्या सुरक्षेचा विचारही करणार नाही, आता मलाच काहीतरी करावं लागणार. असं म्हणत सायली आता अर्जुनला त्याच्या खोलीत कोंडून घेते आणि त्यानंतर सायली आता खाली येते किचनमध्ये. तर आता विमल म्हणत असते सायलीला की सायली ताई कणिक मळून घेऊ का मी, आणि हा या भाजीमध्ये लाल तिखट टाकायचं आहे की गरम मसाला. तर आता सायली असं म्हणत असते, पण सायलीचं लक्षच नसतं. तर आता विमल म्हणते काय झालं सायली ताई, तुमचं लक्ष कुठे आहे? त्यावर आता सायली म्हणते काही नाही, पण सायलीचं लक्ष आता अर्जुनच्या खोलीकडे असतं. म्हणजे आता इकडे आता सीन शिफ्ट होतो. महिपतने त्याच्या घरी आता वकील बोलवले असतात, 2-3 वकील असतात तिथे. आणि आता महिपत एक पैशाची पेटी त्यांच्यासमोर उघडतो आणि महिपत म्हणतो, तुम्हा तिघांना मिळून वकिलीसाठी जेवढी फी लागली नसेल त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे, पण ही बॅग एकालाच मिळणार, म्हणजे जो वकील माझी लेकीची केस लढणार त्यालाच. आणि ही फक्त सुरुवात आहे, वरच्या कोर्टात अपील केल्यानंतर अजून एक बॅग मिळणार तुम्हाला, कळलं का? तर आता त्यातला एक वकील आपला घामच पुसत राहतो. त्यानंतर आता महिपत म्हणतो, आणि अपील केल्यानंतर जर तुम्ही केस जिंकले आणि माझी लेक सुटली तर मग बॅग्याच बॅग्या, तुम्ही जेवढं मागाल तुम्हाला तेवढं मिळणार. तर इकडे आता थोड्याच वेळाने अर्जुनला जाग येतो आणि अर्जुन फोन बघतो स्वतःचा आणि म्हणतो, किती वाजले? बापरे 9 वाजले. आणि असं म्हणत आता अर्जुन पटकन उठून बसतो, बायको ओरडेल नाही तर. असं म्हणत आता अर्जुन आपल्या दरवाजाकडे जातो तर बघतो तर काय, दरवाजा लॉक असतो. आणि आता अर्जुन म्हणतो स्वतःला की कडी कोणी लावली बाहेरून. तर आता अर्जुन ओरडत असतो आणि म्हणतो, डॅड मम्मा, बायको पूर्णाची बाहेरून कोणतरी कडी लावली, कडी उघडा ना कोणीतरी. आणि जोराजोराने आता अर्जुन आवाज देत असतो आणि आता सायली गालातल्या गालात हसते. तर आता प्रताप म्हणतो, अर्जुन दार का वाजवतोय? आणि आता प्रताप जात असतो दार उघडायला. त्यावर आता सायली म्हणते, बाबा थांबा, मी बघते हा वर जाऊन.
आणि इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि महिपत विचारतो, बरं सांगा मग आता कोण घेते माझ्या लेकीची केस. तर आता एक वकील हिंमत करतो थोडी आणि बोलतो, त्याचं कसं आहे ना शिकरे साहेब, आता वात्सल्य आश्रम केस तर अख्ख्या जगाला माहिती आहे आणि त्यात ॲडव्होकेट सुभेदारने ते केस अशा पद्धतीने जिंकली आहे की येणारे आता किती वर्ष त्याचेच किस्से सांगितले जातील आणि आता त्यांच्या विरुद्ध कोण लढणार ना. आता महिपत म्हणतो, ज्याला त्याच्या पुढच्या 7 पिढ्या पैशात लोळताना बघायचा आहे तो. तर आता त्यातला दुसरा वकील म्हणतो, पण महिपत साहेब, त्या अर्जुन विरोधात लढणं अशक्य आहे हो, ते दामिनी देशमुख मॅडमला पण नाही जमलं. तर आता महिपत आपला एक पाय वर घेतो आणि सगळेजण घाबरू लागतात हे वकील. तर आता महिपत म्हणतो, म्हणून तर लॉटरी लागते ना तुमची. आता प्रेमानं विचारतोय, तर सांगा कोण घेणार ही बॅग, ही उचलायला लावू. त्यानंतर आता इकडे सीन शिफ्ट होते, सायली आता कडी उघडते आणि आता आतमध्ये येते आणि आता अर्जुन आश्चर्याने विचारतो सायलीला आणि सांगतो की बायको कोणीतरी कडी लावली होती बाहेरून. तर आता सायली म्हणते, मीच लावली होती. आता अर्जुन म्हणतो, पण का, मला बाहेर जायचं असेल तर मी कसं जाणार. त्यावर आता सायली म्हणते, पण तुम्ही बाहेर जाणारच नाही, तुम्ही याच खोलीत थांबायचं. त्यावर आता अर्जुन म्हणतो, काय बोलतेयस, मला ऑफिसला जायचं असेल तर मी काय करू, खिडकीतून उडी मारून जाऊ का. त्यावर आता सायली म्हणते, हल्ली तुम्ही घरात काम करता ना काय ते ऑनलाईन. तर आता अर्जुन म्हणतो, हां पण मी वकील आहे ना, मला ते नाही करता येत. त्यावर आता सायली म्हणते, हो का, आज काय कोर्टात तारीख आहे का. तर आता अर्जुन म्हणतो, नाही ते मीटिंग्स आहे ना. मग आता सायली म्हणते, मग त्या घरात करता येतात, तुम्ही या घराच्या बाहेर जायचं नाही म्हणजे नाही. त्यावर आता अर्जुन म्हणतो, अरे पण मला कॉफी नाश्ता, अरे तुला माहितीये ना पूर्णाजीला आपापल्या खोलीत नाश्ता केलेला अजिबात आवडत नाही. ती नेहमी म्हणते ना की खूप कमी फॅमिली अशी आहे जे एकत्र बसून नाश्ता करतात आणि त्यातली एक आपली फॅमिली आहे आणि जर मी आपल्या खोलीत असं बसून नाश्ता करेल तर पूर्णाजी रागवेल ना माझ्यावर, हो की नाही. आता अर्जुन पूर्ण प्रयत्न करत असतो प्रेक्षकांना घराच्या बाहेर निघण्याचा. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि आता त्यातला तिसरा वकील म्हणतो, साहेब मी काय म्हणतो त्याचं कसं आहे, आम्ही जरा एकमेकात डिस्कस करतो. आणि आता दुसऱ्या वकिलाला हा वकील म्हणतो, काय रे बरोबर ना. तर हाही घाबरतच हो हो म्हणतो आणि पुढे हा वकील म्हणतो, नंतर आम्ही तुम्हाला काय ते सांगतो. तर आता महिपत त्यांच्या समोरच आपला कोयता बाहेर काढतो आणि म्हणतो, आणि जर मला तुम्ही टांग दिली तर. तर आता त्यातला दुसरा वकील म्हणतो, नाही नाही महिपत साहेब, आम्ही येऊ ना परत तुम्हाला भेटायला. त्यावर आता महिपत म्हणतो, टांग मोडी ना, चला निघा इथून. आणि हे तिघच्या तिघ वकील आता घाबरतच तिथून निघून जातात. ते गेल्यावरती आता महिपत म्हणतो, यांच्यात एक पण असा मर्द नाही जो केस घेईन आणि परत येईल. त्या सुभेदार किड्याला सगळेच घाबरतात, काहीतरी वेगळा मार्ग शोधावा लागणार शिकरे, असं आता महिपत स्वतःला म्हणतो. आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आता सायली म्हणतो अर्जुनला, ठीक आहे तुम्ही नाश्त्यापुरती खाली या. तर आता अर्जुन म्हणतो येस आणि अर्जुन लगेच निघत असतो. तर सायली म्हणते, ऐका पण दाराबाहेर जायचं नाही आहे, माझी परवानगी नाही आहे. त्यावर आता अर्जुन म्हणतो, अगं बायको काय चाललंय हे तुझं, का वागतेस तू असं. त्यावर आता सायली एक न्यूजपेपर घेते आणि तिथला आणि म्हणते, हे बघा काय लिहिलं इथे, हे लिहिलं ना की बायकोचं ऐकायला हवं, नाहीतर भविष्यात पश्चाताप करण्याची वेळ येईल, कळलं. बघा ही भविष्यवाणी. तर त्यावर आता अर्जुन हसतो, सायलीची मस्करी करतो आणि म्हणतो, हे वाजायची काय गरज आहे, प्रत्येक नवऱ्यालाच माहित आहे ते. त्यावर आता सायली म्हणते, तुम्ही मस्करी करताय माझी, हे बघा माझी मस्करी करू नका, मी आधीच सांगून ठेवते, तुम्ही माझं ऐकायला हवं, तुम्ही उंबरठा ओलांडायचा नाही म्हणजे नाही. त्यावर आता अर्जुन म्हणतो, ठीक आहे अजिबात नाही. आणि आता सायली चिडतच तिथून निघून जाते. त्यानंतर त्या सायली गेल्यावर अर्जुन म्हणतो, एकदा परत वाचतो बरं काय लिहिलंय म्हणून या न्यूजपेपरमध्ये. आणि त्या न्यूजपेपरमध्ये लिहिलं असतं की नवरा तुमच्या मुठीत राहणार. आता अर्जुनला राग येतो ना, अर्जुन आता न्यूजपेपर चेअरवरती ठेवून देतो. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळ्यांच्या चोरून लपून आता अर्जुन घराबाहेर निघत असतो आणि आता सायली त्याला थांबवते. त्यानंतर थोड्याच वेळात तिथे चैतन्य आला असतो आणि अर्जुन लगेच चान्स शोधतो आणि आता सायलीला तो बनवून तिथून निघून जातो. आणि आता सायली म्हणते, काय पूर्णाजी आता असं निघून जायची गरज होती का यांना. त्यावर आता पूर्णाजी म्हणतात, अगं जाऊ दे, नवऱ्याला का बांधून ठेवायचं असतं का. त्यावर आता सायली म्हणते, मगाशी तर तुम्ही माझी बाजू घेतली ना पूर्णाजी. तर आता पूर्णाजी हसत म्हणतात, अगं आता नातवाची बाजू घेते. आणि हे सगळं आपल्याला आता उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. आता अर्जुन घराच्या बाहेर पडल्यावर अर्जुन सोबत आता महिपत काय करणार का हे आपल्याला येणाऱ्या भागातच माहीत पडेल. तर प्रेक्षकांना त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. भेटूया उद्या एका अशाच नवीन धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत टेक केअर, एन्जॉय आणि धन्यवाद.